नमस्कार, मी मनीष पाटील क्रिकेट समालोचक सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. एका ताज्या आणि नव्या पॉडकास्ट सीरीजमध्ये याचं नाव आहे ए स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस बॉल क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, वृत्तपत्रामध्ये जसं हेडलाईनला महत्त्व आहे, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटच्या संघामध्ये कॅप्टनला महत्त्व आहे. आणि असाच कॅप्टन आज आपण आमंत्रित केलेला आहे दिग्गज क्रिकेटपटू सुमित ढेकळे. थँक यू सो मच. सुमित, कसं वाटतंय या पॉडकास्टमध्ये येऊन? नक्कीच चांगलं वाटतंय. एक नवीन पॉडकास्ट आहे आणि इथे आल्यावर बरंच चांगलं वाटतंय. पूर्ण चांगल्या पद्धतीत आपण ते अरेंज केलेलं आहे. सो होपफुली पुढच्या प्रश्नांची उत्तर चांगलीच देईल. सर्वात पहिला प्रश्न, मागचं हंगाम कसा गेलाय? बराच चांगला गेला. बालाजी क्लबला आम्ही खेळत होतो. राजकोटचा टीम आहे आणि त्याच्यामध्ये बरेच आपले मुंबईचे क्रिकेटर्स आहेत. म्हणजे भरपूर चांगला गेला बोलू शकतो. कारण आम्ही बऱ्याच 90% आम्ही फायनलला होतो. सगळीकडे जे मोठे इव्हेंट्स होतात ते सगळे होते. ते सगळे फायनललाच होतो. व्हेरी गुड. म्हणजे मागचा हंगाम चांगला गेलेला आहे आणि त्या नोटवर तुमचा पुढचा हंगाम चांगला जाईल हा विश्वास तुम्हाला आहे. पूर्वीच्या सुमित ढेकळेकडे वळणार आहात. सुमित, कशी सुरुवात झाली टेनिस बॉल क्रिकेटची? टेनिस बॉल क्रिकेट जसं मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूला बोललेलो आहे, की माझे ते टुर्नामेंट होती हलक्या बॉलची आणि तिथून माझी सुरुवात झाली माझ्या एरियातून खेळायला आणि त्याच्यानंतर मी ऑलरेडी डायरेक्ट प्रो टीममध्येच खेळलो. मी असं लोकल टीम्स किंवा बोलू शकतो माझ्या बिल्डिंगची टीममध्ये असं कधी खेळलो नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं, की मी मे बी बऱ्याच गोष्टी शिकलो डायरेक्टली. भले स्टार्टिंगला मला बरेच स्ट्रगल्स होते किंवा बरेच काही इश्यूज होते. पण ते सगळं अव्हॉइड करून मी चांगलं क्रिकेट खेळायचा प्रयत्न केला आणि आता खेळलो. सुमित, आतापर्यंत मालिकावरच्या किती ट्रॉफी जिंकल्यास? बऱ्याच जिंकल्यात पण काही काउंटिंग नाही केल्यात. पण एव्हरी टुर्नामेंटला म्हणजे लास्ट सिन्स जेव्हापासून मी क्रिकेट चालू केलं प्रो क्रिकेटमध्ये, मॅथलेसच्या नंतरची विनर्स कोचची टीम होती. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट वर्षाला ज्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यात पण बोलू शकतो की मी बऱ्याच 90% to 95% ह्याच्यामध्ये मी सीरीज मॅक्सिमम घेतल्या. मीन्स अनकाउंटेबल. हो. बेस्ट बॅटरच्या ट्रॉफीज? हो, ते तर कमी असतील सीरीजपेक्षा. कारण माझं एम सीरीजच असायचं. कारण सीरीज घेणं म्हणजे त्या टुर्नामेंटला त्या बॅट्समनला भरपूर अभिमान असतो. कारण आपण पूर्ण टुर्नामेंट टीमचं हेल्प केली आणि आपण एक फायनलला टच करून ती फायनल जिंकलेला असतो. गोलंदाजी करण्याची इच्छा झाली आहे आणि इच्छा झाली आहे तर मग बेस्ट बॉलरचे पुरस्कार मिळाले. गोलंदाजी केली पण आहे मी ठाण्यालाच आणि 2-3 जागेवर केली पण आहे. पण जे एम होतं बॅटिंगचं त्याच्यावर जास्त लक्ष असल्यामुळे त्याच्याकडे जास्त काही लक्ष मी दिलेलं नाही. आवडीचं मैदान सुप्रीमो ठर्फ. आणि आवडीची स्पर्धा सुप्रीमो. क्या बात! सुप्रीमो ट्रॉफी का, या प्रश्नाकडे थोड्या वेळानंतर आपण येऊया. सुमित ढेकळे हा खेळाडू चमकदार खेळ करताना कधी पाहायला मिळाला? कुठली स्पर्धा होती? वर्ष कुठलं होतं? मॅथलेसमध्ये अलिबागमध्ये खेळत होतो. हलक्या बॉलची टुर्नामेंट होती, नाईट टुर्नामेंट आणि बरेच दिग्गज होते, जे लेजेंड्स आपण बोलतो. लाइक भरत लॉ सर होते, जावेद सर होते, मनोज विचारे, संतू सर होते, उमेश सर पण होते आणि बरेच लेजेंड क्रिकेटर तिथे टीममध्ये होते. असं झालं की ते सगळे आउट झाल्यामुळे मला अपॉर्च्युनिटी तिथे भेटली. नंबर 7 मी का 8 बॅटिंग करत होतो आणि होल टुर्नामेंट मी चांगली बॅटिंग केली. मला तिथे सीरीज भेटली. तो दिवस माझा मला अजून आठवतो. त्या दिवसानंतर असंही झालं, की तिथून दुसरी टूर होती. सीरीज घेऊन पण या मोठ्या दिग्गजांमध्ये मला पुढच्या टुर्नामेंटला जागा बनवता आलेली नाही. तर ती एक टुर्नामेंट मला स्टार्टिंगची आहे, जे मी ऑल्वेज लक्षात ठेवायला प्रयत्न करतो. अपॉर्च्युनिटीने तुला शोधलं की तू अपॉर्च्युनिटीला शोधलंस? जेव्हाही प्रयत्न केला, मी अपॉर्च्युनिटीला शोधत गेलो, की मला माझी अपॉर्च्युनिटी कारण मी जे क्रिकेट बघितलं आहे, जे लेजेंड्स क्रिकेट खेळायचे, ते आजच्या तारखेत तेवढं ईझी नाहीये. कारण त्यांची बॉलिंग अटॅक बोला, एका बॅट्समनसाठी तेवढं डिफिकल्ट असायचं. मे बी बघतो, की यॉर्कर्सला सगळ्यात जास्त ट्रस्ट असतं. पण तिथे यॉर्कर्सपेक्षा स्पिन बॉलिंगला जास्त ट्रस्ट होतं. आणि ते मी प्रयत्न केला, भरपूर शिकलो आणि प्रयत्न केला, की मी जी अपॉर्च्युनिटी भेटेल त्याला मी एक चांगल्या पद्धतीत स्वतःसाठी चांगला करायचा प्रयत्न करतो. मग पदार्पण सोपं नव्हतं सुमित ढेकळेचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? बघा, पदार्पण माझं असू द्या किंवा कोणत्याही क्रिकेटरचं असू द्या, एवढं ईझी नसतंच. प्रत्येकाच्या क्रिकेट ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं स्ट्रगल असतं. वेगवेगळ्या पद्धतीत असू द्या, पण ते स्ट्रगल असतं. जसं माझंही तसंच होतं, की प्रो क्रिकेटमध्ये आपल्याला तो वर्ष द्यायलाच लागतो. कारण आपल्याला बॉलिंग अटॅक माहीत नसतं. आपल्याला तो बॉलर्स काय टाकतो हे माहीत नसतं. पण सगळ्यात इम्पोर्टंट असतं टीमचा पाठिंबा. अगर टीम तुम्हाला सपोर्ट करते तो वर्ष, तर तुम्ही नेक्स्ट स्टेपपासून तुम्ही नक्कीच चांगला परफॉर्मन्स करू शकता. तुम्ही ज्या परिसरात राहता, नालासोपारा, त्या परिसरामध्ये बॉक्स टाईप क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि अजूनही खेळलं जातंय सुद्धा. तर ते स्विच कधी केलं अंडरआर्म क्रिकेटपासून टेनिस बॉल क्रिकेटची? स्विच असं बोलू शकत नाही कारण मी नॉर्मली लेदर क्रिकेट खेळलो पहिला. त्याच्यानंतर अंडरआर्मला माझ्या इथे मी खेळायला जायचो आणि त्याच्यानंतर मग आमच्या तिथे मॅचेस कधी व्हायच्या ओरमच्या तर मी खेळायचो. पण अंडरआर्मला कधी स्विच केलं नाही.
कारण अंडरआर्म क्रिकेट मला असं वाटतं की सगळ्यात फास्ट क्रिकेट आहे. इथं तुमची बॅट स्पीड बोला किंवा फ्लेक्सिबिलिटी भरपूर इम्पोर्टंट आहे आणि क्विक सिंगल्स पण घ्यायला लागतात. मग ते आता पण मी खेळतो. कधी घरी असतो तर मग अंडरआर्मचं पण आता टर्फ आल्याने ग्राउंडचं अंडरआर्म क्रिकेट फार कमी झालंय. पण जे ग्राउंडमध्ये क्रिकेट असायचं अगोदर ते सगळं युजफुल असतं. तर मी कधी आता असतो माझे अंडरआर्म जे मित्र असतात त्यांना फोन करून मी नक्कीच जातो खेळायला. अंडरआर्म क्रिकेट खेळलं पाहिजे, टेनिस बॉल क्रिकेट खेळलं पाहिजे, की लेदर बॉल क्रिकेट खेळलं पाहिजे? खेळाडूंना काय सांगशील? का खेळलं पाहिजे? इम्पोर्टंट तिन्ही गोष्ट क्रिकेटच आहे. फक्त बॉलचा डिफरन्स आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स फक्त त्याच्यामध्ये चेंजेस असतात. पण जे स्टार्ट आपण करतो आणि आपल्याला ज्याच्यामध्ये एम आहे, की समजा आता लेदर क्रिकेटमध्ये माझा एम आहे, की मला इंडिया खेळायचं आहे, व्हॉटएव्हर रणजी ट्रॉफी खेळायचं आहे किंवा आय-पी-एल खेळायचं आहे. तर टेनिस क्रिकेटमध्ये फोकस करू नका. फक्त लेदर क्रिकेटवर फोकस करा, तर तुम्ही तो एम कंप्लीट करू शकता. कुठली इनिंग आताही तुम्हाला आवडते? म्हणजे तुम्हाला सांगितलं, की पुन्हा एकदा ती स्पर्धा खेळायला जा. त्या स्पर्धेत तुमचा पुन्हा एकदा तसाच खेळ होईल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. मला अजूनपर्यंत आठवतं तो फील झालेला पालघरची एस-एस-पी ट्रॉफीला. जिथे मी 94 या 96 समथिंग केलेला. पण तो क्राउड असा होता ना, की लाइक मी कोणती आय-पी-एलची मॅच किंवा कोणतीतरी वानखेडे ना इंडियाची मॅच अशी बघतोय आणि एवढे क्राउड मला चीअर करत होते आणि फुल ऑफ क्राउड होते इथे. तर ती एक इनिंग मला असं वाटतं, की मला कुणीतरी परत एकदा करून तो माहोल क्रिएट केला तर अजून मला तो बेटर वाटेल. जर आता तुम्ही क्राउडचा उल्लेख केला, तर कोकणात सुद्धा आपण जातो. जिकडे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, रामेश्वर प्रतिष्ठान झालं, तसेच यंगस्टर देवगड झालं. म्हणजे कोकणात प्रत्येक ठिकाणी ऑडियन्स असतो. तर ऑडियन्समुळे प्रामुख्याने तुम्ही कोकणात जाता खेळण्यासाठी? नाही ऑडियन्स हे नक्कीच क्रिकेटर्सला बघायला येतात. पण माझं फोकस ऑलरेडी बघा मी ग्राउंडवर गेल्यावर बरेच लोकं अनलाइक करतात. कारण मी ग्राउंडवर गेल्यावर मी फक्त ग्राउंडमध्ये माझा स्वतःचा असतो. कारण कोणताही क्रिकेटर ग्राउंडमध्ये हारायला जात नाही आणि ते माझेही विचार आहे. पण मला ग्राउंडमध्ये गेल्यावर लोकांशी इंटरॅक्ट करायला फार कमी करायला असं म्हणजे मला स्वतःचं हे आहे, की मला इंटरॅक्ट नाही केलं पाहिजे ह्याच्याशी पब्लिक लोकांशी जास्त. कारण मला फोकस पाहिजे फुल्ली ऑन माझ्या मॅचवर. तर मी प्रयत्न करतो, की ग्राउंडवर जेवढं होईल तेवढं एकट्यामध्ये राहू आणि जेवढी होईल तेवढं मॅचमध्ये फोकस करू. पण क्राउड नक्कीच आपल्यासाठी येतात आणि आपल्याला बघायला नक्कीच त्यांना आवडतं, की हा क्रिकेटर माझा आवडता क्रिकेटर आहे. काही फॅन्स पण असे असतात, जे ऑलरेडी आपली वाट बघायला बरेच किलोमीटर लांबून येतात बघायला. मग आपण नाराज करत नाही. पण जेव्हा मॅच असते, तेव्हा मी फुल्ली फोकस असतो फक्त आणि फक्त माझ्या मॅचवर. शाळेत असताना मॉनिटर कधी पण मिळालाय? नाही. असं कधीच नाही भेटलं मला. कारण मी तेवढा चांगला नव्हतो अभ्यासामध्ये. मग लहानपणापासून नेतृत्व करण्याची इच्छा आहे का? लहानपणापासून असं नाहीये. मी ॲक्चुअली जे मॅचेसमध्ये खेळलो, तिथून मी जे सुरुवात केली मी विनर स्पोर्ट्सला खेळलो. तिथून जे माझे लीडर होते, मी त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी शिकत गेलो, की बॉलिंग कशी चेंजेस करायची, बॅटिंग कशी पाठवायची असते, समोरच्या टीमची स्ट्रेंथ काय असते, त्याची वीकनेस काय असते, हे सगळं मी स्वतःहून शिकलो. आणि जेव्हा मी लीड करायला लागलो, तेव्हा मी मग स्वतःहून ते शिकत लीड करत गेलो आणि लीडिंग हा एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आहे. तुम्ही सडनली बोलाल, की मी चांगला क्रिकेटर आहे, तो लीड नाही करू शकत. लीड हे करणं त्याच्यासाठी तुम्हाला बरेच वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, ज्याने की तुम्हाला लीडिंग फार एकदम ईझी होतं. आणि ऐकण्याची क्षमता पाहिजे. 100% ग्राउंडमध्ये ऐकण्याची क्षमता पाहिजे, पण डिसिजन मेकिंग तुम्ही स्वतः पाहिजे. कारण उत्तर तुम्ही कॅप्टन आहेत, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण माझ्या पण टीममध्ये मला बरेच ॲडवाईस करतात, की असं केलं पाहिजे. पण मी जेव्हा विचार करतो, की अगं ह्याच्यामध्ये अगर रिस्क सगळं आहे किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं, तर मी जे मला वाटतं ते मी करतो. ॲडवाईस तर घेणं गरजेचंच आहे प्रत्येकाचं. आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा मोठा आहे, दिग्गज आहे, अनुभवी आहे. तर कधी-कधी असं होतं, की एका टीममध्ये 4-5 दिग्दर्शक असतात. म्हणजे 4-5 कॅप्टन असतात, 4-5 जणांची डोकी चालतात. मग अशा वेळेला कसं मॅनेज करतेस? असं असतं, असं होतं. पण कसं होतं, तर समजा आता आमचे 4 जण आम्ही कोणी आहात, एक्स-वाय-झेड. पण त्याच्यामध्ये कसं आहे, की समजा त्याची एंट्री असेल इतरांची, तर आपण त्याच्या खांद्यावर जास्त असतो. फक्त त्याला ॲडवाईस द्यायची. अगर माझी एंट्री असेल, तर मग मी सगळं काही ते बघणार. मग ते लोकं मला ते ॲडवाईस देणार. ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आणि ते आजच्या आम्ही जे पण क्रिकेट खेळतो, जे पण चांगल्या लेव्हलला क्रिकेट खेळतात, जे लीड करतायत, ते आमच्यामध्ये चांगली अंडरस्टँडिंग आहेच. म्हणजे त्यांना समजतं आम्हाला, की आम्हाला कुठे काय बोलायचंय, काय नाही बोलायचं. म्हणजे इगो हा पार्ट जर बाजूला ठेवला, तर तुम्ही तुमचे प्लॅन्स एक्झिक्यूट करून कुठलीही स्पर्धा जिंकू शकता. इगो हा पार्ट साइडला तो कुठल्याही परिस्थितीत ठेवायला लागतो. तुम्ही बॅटिंग करत असा किंवा बॉलिंग करत असा किंवा तुम्ही लीड करत असा. इगो हे तुम्हाला थोडं साइडला ठेवायलाच लागेल तुमचं. कारण अगं जिथे इगो येतो तिथे आणि इगो हा वर्ड आपण बघितला आहे, की आपण स्वतः निर्माण करत नाही. समोरचा व्यक्ती आपल्याला
बोलतो की हा इगोइस्टिक आहे. पण त्याला माहीत नसतं. हा इगो असा वर्ड आहे, पण इगोला आपण थोडंसं साइडला ठेवून आपण मेंटली नॉर्मल विचार केला क्रिकेटबद्दल, तर आपण बरेच काही डिसिजन इझिली घेऊ शकतो. कधी-कधी जास्त अग्रेसिव्ह तू क्रिकेटच्या मैदानात दिसतोस प्रेक्षकांना. पण दुरून फक्त आपण अॅनलाईज करू शकतो, की तो अग्रेसिव्ह आहे. पण नेमकं काय असतं ते? ॲक्चुअली कसं असतं बघा, ग्राउंडवर गेल्यावर प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं. प्रत्येकाची खेळायची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाची विचार करायची स्टाईल वेगळी असते. मी थोडासा अग्रेसिव्ह यासाठी असतो, की मला बघून माझे 10 प्लेयर खेळतात. अगर नॉर्मली माझ्यामध्ये एनर्जी कमी दिसेल, माझ्यामध्ये इंटेन्सिटी कमी दिसेल, तर मे बी त्यांचा विचार करायची क्षमता चेंज होईल. तर मला बघून मे बी ते लोकं तो विचार करू शकतात, की यार हा एवढ्यात आपण का नाहीये? मग मी तेवढ्या एनर्जेटिक राहतो. मी कीपिंग करत असताना मी फील्डिंगलाही जातो. मी बॉलर्सच्या बाजूलाही जातो. म्हणजे ती ऑल जेव्हा ग्राउंडमध्ये गेलं, ह्यांचं लक्ष माझ्यावर पाहिजे आणि माझं एनर्जी एवढी पाहिजे, की ते लोकं मला बघून मग ते अजून चांगल्या एनर्जीमध्ये खेळू शकतात. क्रिकेटच्या संघामध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये असताना काउंटर अटॅक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. फक्त अटॅक करून चालत नाही, तर प्रतिस्पर्धी संघाला अनुसरून त्या अटॅकचं प्रत्युत्तर दिले पाहिजे. तर ह्या स्ट्रॅटेजीबद्दल काय सांगशील? हो, नक्कीच. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की काढून घेतोय. पण कसं आहे नाही काही सिक्रेट्स आहेत माझे पण, की मी लीडिंग करताना येते. पण ह्याच्यामध्ये मी समोरच्याची बॉलिंग अटॅक बघतो. अगर त्याच्यामध्ये समजा राईट बॉलर जास्त असेल, तर मी तू बघितलं असेल, की काही जागेवर मी ओपनिंगला जात नाही. मी 2 राइटी पाठवतो. पण कुठे मला असं वाटतं की हाच पहिलीवर टाकणार आहे. तर मग मी तिथे जातो खेळायला आणि मोस्ट ऑफ जेव्हा सेमीफायनल मॅच येते, जेव्हा फायनल मॅच असते, तेव्हा मला असं वाटतं, की थोडा एक्सपिरियन्स जास्त काउंट होतं. तिथे थोडी नर्व्हस थोडी कंट्रोल करायला लागते, पेशन्स ठेवायला लागतात. त्याच्यामध्येच रन जास्त होतात. मग तिथे मी जेवढा एक्सपिरियन्स आहे, मी किंवा मनोज विचारे आम्ही जेव्हा असतो, जेवढा एक्सपिरियन्स आहे आम्ही ते शेअर करतो आणि त्यांना तसं सांगतो, की आपल्याला आज एवढे रन झाले पाहिजे आणि ग्राउंड हा लगेच रीडिंग होतो. कारण मी एवढं क्रिकेट खेळलोय, की मला एव्हरी ग्राउंडवर मी ते क्रिकेट खेळलोय. तर मला माहिती आहे तिथे रन्स किती पाहिजे. तिथे बॉलर मॅच जिंकू शकतो, बॅट्समन मॅच जिंकू शकतो. त्यानुसार मी मॅचच्या अगोदर मी ती तयारी करतो. हं. मनोज विचारे आणि सुमित ढेकळे म्हणजे किती वर्षांपासून आम्ही या दोघांना एकत्र पाहतोय. तर तो फायदा मनोज विचारे यांचा सुमित ढेकळेला नेहमी होत होता. हो, नक्कीच होतो. मनोज विचारे हे मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये आणि मी त्यात क्रिकेटमध्ये आलो पण नव्हतो. तेव्हापासून क्रिकेट खेळतोय. पण आणि त्याच्यामध्ये त्यानंतर बॉन्डिंग थोडीशी अशी झाली, की ॲज अ फ्रेंड म्हणून आमची अशी बॉन्डिंग झाली. तर ते ईझी झालं आमच्या दोघांनाही, की एक दुसऱ्यांना बोलायला किंवा शेअर करायला व्हॉटएव्हर काही गोष्टी क्रिकेटमध्ये. आणि त्यांच्याशी बोलताना बऱ्याच काही गोष्टी मी शिकलो पण किंवा तुम्ही बोलू शकता, की मी एक्झिक्यूट करायला लागलो ती गोष्ट ग्राउंडमध्ये. आणि त्यांनी जेव्हा आम्ही मॅच खेळतो, मी त्याशी जास्त डिस्कस करतो, की XYZ हा ग्राउंड आहे. आता या ग्राउंडवर मला असं वाटतं, की आपल्याला बॅटिंग नाही केली तर आपण जिंकू शकत नाही. मग त्या पद्धतीत मी माझ्या टीमचे जे बॅट्समन असतात 7 ते 8 किंवा 10 बॅट्समन असतात त्यांना एकत्र घेतो. त्यांना एक सांगतो, की हा ग्राउंड कितीही चांगली बॉलिंग केली तरी एवढे रन्स होणारच आहेत. पण बॅटिंग खराब केली तर आपण ही टुर्नामेंट जिंकू शकत नाही. तर मग ते पर्टिक्युलर वेगवेगळे ग्राउंड्स असतात. ज्याने की समजा बॉलिंगचा चांगला ग्राउंड असतो, मोठा असेल, टर्न असेल, एक्स्ट्रा बाउन्स असेल, सगळं बघायला लागतं. मग तिथे मग बॉलर्सची पण मीटिंग घेऊन मी करतो आणि हे करतो. आणि हे करणंही गरजेचं आहे कारण क्रिकेट एवढा फास्ट ग्रोथ होते, की आपण अगर त्यांच्यासोबत चाललो नाही तर आपण जिंकू शकत नाही. सुमित मनोज विचारे यांचं मार्गदर्शन घेतोय. पण यंगस्टरला घेऊन देखील चालतोय. म्हणजे प्रथमेश ठाकरे असेल, गंगाधर इंगोले असेल, अजून खूप काही खेळाडू असतील. तर ह्यांची देखील साथ सुमितला अजून जास्त पॉवरफुल बनवते का? नक्कीच. कारण एव्हरी इयर मला असं वाटतं, की टीममध्ये कोणते 2 नवीन चेहरे असावे. कारण तीच टीम घेऊन आपण एव्हरी इयर जिंकू शकत नाही. हे माझा विचार आहे. 2 कोणतेतरी नवीन चेहरे तुम्ही यंगस्टर्स घ्या किंवा एक्सपिरियन्स घ्या. 2 चेहरे नवीन असणं गरजेचं आहे. त्याने टीमचा माहोलही थोडासा फ्रेशही होतो आणि कॉम्पिटिशन वाढतं. टीममध्ये कॉम्पिटिशन फार गरजेचं आहे, जे मी नेहमीच करतो आमच्या बालाजीमध्ये. कारण तुम्ही बघत असाल आमच्या टीममध्ये हार्डली 13 ते 14च प्लेयर आहेत. तर त्याच्यामध्ये 2-3 जे बेंचवर असतात ना, तेही क्वालिटीवाले आहेत. मग ते कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन असतं असं म्हणजे कोणत्याही क्रिकेटरला 2 मॅच, 3 मॅच खेळल्याच्यानंतर हे रिग्रेट नसेल, की यार मी का नाहीये? तो माझ्यापेक्षा बेटर नाहीये. तो बेटर आहे हे त्यालाही माहीत आहे म्हणून तुला ते करणं गरजेचं आहे. हं, हं. तर ते नक्कीच मी ते असतो आणि ते आमच्या टीममध्ये चालूच ठेवतो मी. क्रमबद्दल या प्रश्नावर मी थोड्या वेळानंतर येतो. पण जेव्हा विनर्स नंतर स्विच व्हायचं झालं,
तर मग कुठल्या टीमवर तुम्ही स्विच झालात? विनर नंतर मी कोणत्या टीमला स्विच झालोच नाही आणि विनर असतानाही मी कोणत्या टीममध्ये गेलोही नाही. कारण मी एकमेव क्रिकेटर आहे. तुम्ही आता लाईव्ह आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी क्रिकेट सुरुवात केली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता विनर स्पोर्ट्सच्या मॅचेस. तुम्ही मी एकमेव क्रिकेटर आहे विनर स्पोर्ट्सचा, की मी माझी टीम सोडली नाहीये. व्हेरी गुड. माझ्या टीममध्ये मी असताना किंवा माझ्या टीममध्ये दिग्गज नसताना मी त्या टीममध्ये जाऊन खेळलोय. वाह! जेव्हा विनर असताना तुम्ही बघा, की मी आयकॉनच्या मॅचेस नाही खेळायचो. कारण टीमच्या मॅचेस क्लॅश व्हायच्या. हं. तेव्हा मी आयकॉन्सला नाही जायचो. तेव्हा टीमला पहिला प्रेफरन्स द्यायचो मी. त्याच्यामध्ये तुम्ही हेही बघू शकता, की 1 वर्षामध्ये टीम बंद झाली विनर. फक्त तो 1 वर्ष हो. मी एस-पीमध्ये खेळलो. ते पण फक्त आणि फक्त एस-पीलाच खेळलो. एस-पीला खेळून कोणत्या दुसऱ्या टीममध्ये मी स्विच झालेलो नाही. म्हणूनच माझा प्रश्न हाच होता, की बालाजी 11 राजकोट ज्याची जेव्हा तुम्हाला एक लीडरशिप मिळाली, तेव्हा सर्वात प्रथमतः डोक्यात काय चाललं होतं? जेव्हा बालाजी क्लब राजकोटला मी आलो, तेव्हा चॅलेंजिंग होतं. कारण त्याच्यामध्ये सगळे नवीन होते. कारण श्रेयस असू द्या आजच्या जागी आमच्यामध्ये फरदीन असू द्या, एम्ब्रुस माझ्यासोबतच खेळलाय. कारण त्याच्यामध्ये मग दीपक गढवी असू दे, राजेश नायडू, गुजरातचे जे राजदीप आहे, हे सगळे नवीन चेहरे होते. आणि यांच्यामध्ये मला त्या दोघांना एकत्र करणं हे माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं. कारण आपण कोणत्या नवीन यांना आपले काय व्ह्यूज आहेत ते समजू शकत नाही. आणि त्यांचे व्ह्यूज जे आहेत ना, ते आपण प्रयत्न करतो, की आपण काय करायला पाहिजे, काय नाही. पण स्लोली चांगल्या पद्धतीत 2-3 टुर्नामेंट जेव्हा गेल्या, सगळेच्या सगळे प्लेयर अंडरस्टँडिंग होते. त्यांना बिलीफ होतं, की हा व्यक्ती जो करतोय ते नक्कीच चांगला असेल. म्हणून ते दोघं जेही डिसिजन घेताना, माझं डिसिजन चुकलं तरी असलं, तरी माझ्या टीममध्ये कधी कोण बोललं नाहीये, की "सुमित तू चुकीचा झालायस." फक्त एवढंच, की आपण हे करू शकत होतो. हा शब्द असायचा. मग ते मला थोडंसं बरं वाटलं आणि मी नक्कीच जे माझ्यासोबत खेळले त्यांनाही थँकफुल आहे, की आज बालाजी क्लब राजकोटची लीडिंग करण्याच्या मागे सगळ्यात मोठा हात आहे वनराज भाईचा. त्यांच्यामुळे आज माझ्या पुढे जे कॅप्टनशिपचं नाव लागतं, ते नक्कीच त्यांचा वाटा फार मोठा आहे. आता येतोय मी त्या विषयावर क्रमबदल. कॅप्टन जेव्हा ही भूमिका तुम्ही निभावता, प्रतिस्पर्धी संघाला अनुसरून ते क्रमबदल करावे लागतात. कधी-कधी खेळाडूंना ते आवडत नाही, पण तुमचा निर्णय हा अंतिम असतो. हो, नक्कीच. मी डिस्कशन करतो. जसं आपलं मगाशी बोलणारे मी मनोज विचारेसोबत. पण मनोज हे पण हे बघ तुला वाटतं ते कर. आणि मग मी जे माझं डिसिजन आहे ते मी घेतो. कारण मला उत्तर द्यायचं असतं स्पॉन्सरला. तर अगर मी ॲज अ लीडर आहे आणि माझ्या टीमचा जो ओनर आहे, अगर मला हारलो तर त्याला उत्तर द्यायचं आहे. त्याला मी हे तर बोलू शकत नाही ना, की त्यांनी सांगितलं होतं. ब्लेमिंग गेम मी कधी करत नाही. कारण त्याच्यासाठी मी काही ऑप्शनच ठेवत नाही. अगर लीड करतोय आणि मी अगर काय चांगलं केलंय तर मीच बरोबर आहे आणि मीच चुकीचं आहे. फक्त एवढंच आहे, की जेव्हा टीम जिंकते तेव्हा मी सगळे सेलिब्रेट करतो. पण टीम हारल्यावर त्याचा ब्लेम जो असतो, का हारलोय ते स्वतः घेणं गरजेचं आहे आणि तो मी करतो. त्याच्यासाठी आज जेवढं पण सक्सेस आहे ते त्या टीममुळे आहे. जे प्लेयर्स खेळतात, जे बॉलर्स आहेत, बॅट्समन्स आहेत, हे त्यांच्यामुळे आज मी कॅप्टनशिप म्हणून मला ओळखलं जातं हे माझ्या पूर्ण टीममुळे. सोप्या विजयांची चर्चा कोण करत नाही. पण जे एकदम अशक्य असे विजय असतात, त्यांची चर्चा होते. तर तुझ्या कारकिर्दीतला तू अशक्य असा विजय कुठल्या स्पर्धेत मिळवला? बरेच स्पर्धे झाले लास्ट इयरला जे आम्ही 6 बॉल 5, 6 बॉल 6, 6 बॉल 7 अशा मॅचेस जिंकलो. म्हणून बोललो ना ह्याचा क्रेडिट पूर्ण टीमला जातो आणि स्पेशली माझ्या बॉलर्सला जातो. ह्या वर्षी म्हणजे जे 4 बॉलर आहेत, जे 5 बॉलर आहेत, सगळे चांगले आहेत. एम्ब्रूस आहे, विक्की आहे, राजेश नायडू आहे, राजदीप आहे, अंकित कल्की आहे. पण ह्या वर्षी जे ब्रिलियंट करणारा जो बॉलर आहे, तो अंकित कल्की आणि राजेश नायडू. हे दोघेही ब्रिलियंट केलं. हे जे युग आहे टेनिस बॉल क्रिकेटचं, ते फलंदाजांच्या अवतीभोवती फिरते. त्यांना जास्त एक्सपोजर मिळतोय, त्यांना जास्त ग्लॅमर मिळतोय. तर बॉलर्सला पुढे आणण्यासाठी नेमकं तू काय करतोस? बघा बॉलर्सला मी जेव्हा बघितलं जेव्हा आपण मॅचेस बघतो, की फार जास्त करून ग्राउंड जाम लहान असतात आणि सुप्रीमो सारखं जर ग्राउंड असेल, तर नक्कीच बॉलरचं बेनिफिट जास्त असतं आणि बॅट्समनची स्किल्स बघायला सगळ्यांना समजेल, की बॅट्समन किती पेशन्स आहेत, किती मेंटली फिट आहेत तशा ग्राउंडला. कारण छोट्या ग्राउंडला तुम्ही बॉलर्सला फक्त ॲडवाईस करू शकता, की ह्याची वीक झोन आहे, तिथे टाकशील तर मे बी 1 सिक्स कमी येईल आणि आपण ते चेसेबल होऊ शकतो. तर कधीही खेळताना मी बॉलर्सला बॅट्समनची वीक झोन सांगत राहतो. मी स्ट्राँग झोन कधी बोलत नाही. कारण मी ऑल्वेज पॉझिटिव्ह झोनमध्ये राहायचा प्रयत्न करतो.
तर मी त्यांना सांगतो, की जे वीक झोन्स आहेत तिथे प्रयत्न करा टाकायचा आणि बॉलर्स एवढं प्रो क्रिकेट खेळायच्या नंतर त्यांनाही ते ईझी होतं आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त ईझी होतं. कारण मला ते बॉलर दिसतात, की ही सिच्युएशन ह्याची आहे, ही सिच्युएशन ह्याची आहे. तर ते फार ईझी होतं ते मला बोलतात. उत्कृष्ट मैदान म्हणून तुम्ही सुप्रीमो चषकाचा उल्लेख केला आणि 5 पर्व तुम्ही जिंकलेला आहात. पण मागचं पर्व तुम्ही हरलात. तर खंत आहे? खंत तर असतेच. सुप्रीमो एव्हरी इयर खेळत असताना की जिंकायचंच असतं. कारण सुप्रीमो एक टुर्नामेंट अशी आहे, की लोकांनी बऱ्याच काही गोष्टी बोलल्या आहेत. मी ऐकलंय. पण सुप्रीमोला जे पण संघ येतात, तुम्ही मला सांगा त्या संघामध्ये कोणता असा एक क्रिकेटर असतो, जो काहीच न खेळायला खेळलो. बरोबर. जे मोठे-मोठे इव्हेंट्स खेळतात, जे चांगले क्रिकेटर आहेत तेच त्या ग्राउंडला येतात. त्याचं कारण सिंपल आहे संजय पोतनीस सर. त्यांची जी अरेंजमेंट असते त्यांचंही लक्ष असतं प्रत्येक पूर्ण वर्ष, की कोणती टीम किती फॉर्ममध्ये आहे, कोणते प्लेयर्स चांगले करतायत आणि त्यांना अपॉर्च्युनिटी त्या ग्राउंडला. कारण त्या ग्राउंडला मॅचेस चांगल्या झाल्या पाहिजे हे त्यांचं विचार असतात आणि सुप्रीमो हा ग्राउंड ईझी नाहीये. बॅटिंग बोला किंवा बॉलिंग बोला. बॅटिंगला तर तुम्हाला तुमचा स्किल, पूर्ण पेशन्स आणि पूर्णपैकी तुम्हाला फोकस राहायला लागतं, तर तुम्ही सुप्रीमो जिंकू शकता. नाहीतर तुम्ही नाही जिंकू शकत. प्रत्येक स्पर्धेचा एक युनिक फीचर आहे, ज्यासाठी ती खेळायला पाहिजे, असं तुमचं मत आहे आणि तुम्ही काही स्पर्धांची मला यादी दिली आहे. तर मी त्या स्पर्धांची नावं घेतो आणि तुम्ही ती स्पर्धा खेळाडूंनी का खेळली पाहिजे, तो युनिक फीचर सांगायचा आहे. सुप्रीमो ट्रॉफी. सुप्रीमो ट्रॉफी तुम्हाला नक्कीच एक मोठ्या इव्हेंटचं फील अगर घ्यायचं असेल, की माहोल कसा असतो आपण बोलतो टेनिस क्रिकेटचा, तर नक्कीच सुप्रीमो ग्राउंडवर एकदा या मग तुम्हाला समजेल. एन-पी-एल. एन-पी-एल 100% इंटरनॅशनल टूर आहे. प्रत्येकाचं इच्छा असते, की आपण बाहेर जाऊन क्रिकेट खेळू. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सिमिलर, की तिकडचा जो क्राउड असतो आणि तिकडची जे विकेट असतात बॅटिंगला, पर्सनली मला चांगलं सूट होतं. त्यामुळे मला ते जाम आवडतं. यूपी टायगर चॅम्पियनशिप. नक्कीच ही टुर्नामेंट आता सध्या बंद झाली. पण यूके चॅम्पियनशिप खेळायला जी ऑर्गनायझिंग होती चंदू शेट्टी ह्यांची, जे भटवाडीला होत होत होती. ते खेळायला म्हणजे एक चॅलेंजिंग सिमेंट विकेट आणि साइडला ते 6 छोटे, पण त्याच्यात कॉम्पिटिशन फार इम्पोर्टंट होतं. आयकॉन टूर्नामेंट बोरली. ते तर माझ्या हिशोबाने प्रत्येक आयकॉन खेळतात तिथे आणि बेस्ट टुर्नामेंट असते तिथे श्रीवर्धनला ती बोरलीला आणि ते फक्त साजिद दाबिलकरमुळे ती पॉसिबल झाली ती टुर्नामेंट मला बघणं. कारण ती टुर्नामेंट फार महत्त्वाची असते. एका तिथे स्पॉन्सर्सला जिंकायची कारण ती टुर्नामेंट तिकडची ब्रँड असते. ग्रामीण धमाका बिग बॅश. नक्कीच ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 ऑर्गनाइज असते. पण त्या टुर्नामेंटचा पण सिमिलर क्राउड असतो. जे पण मी त्या नावं घेतली आहेत, ते सगळं क्राउडनी भरलेलं असतं. तिथे चॅलेंज असते एक वेगळी की आपण तिथे कसं जिंकायचं, वेगवेगळं मेंटॅलिटी असते आणि तसंच तो धमाका जिंकण्यासाठी एवढं सोपंही नसतं. कारण तो सिमेंट विकेट असतो आणि एक गावच्यामध्ये आपण 2 आयकॉन असतात. तर ते जास्त चॅलेंजिंग असतं. सुमित ढेकळेकडून तरुणांनी कुठला एक गुण कॉपी करावा? नक्कीच हार्डवर्क. म्हणजे आपल्याला हार्डवर्क फार इम्पोर्टंट असतो आणि नक्कीच हार्डवर्क तुम्ही माझ्याकडून शिकलाच पाहिजे. चांगलं झाल्यावर आपण सेलिब्रेशन करतो. तर तुम्ही कधी डिसाईड करून जाता, की या स्पर्धेत माझ्या वतीने काय चांगलं घडलं, तर मी असं सेलिब्रेशन करीन किंवा वेगळ्या पद्धतीने? नाही, नाही असं कधीच डिसाईड करत नाही आणि मे बी सेलिब्रेशन जे पण आता झालं असेल, ते समोरच्यांच्या ह्याच्यामुळे झालं. नाहीतर मी इंडिव्हिज्युअल सेलिब्रेट करतो विकेट गेल्यावर माझ्या टीमसोबत. मी पर्सनली कधी कोणाला जाऊन सेलिब्रेशन असं दाखवत नाही. नालासोपारापासून हा प्रवास सुरू झाला आणि आखाडी देशांपर्यंत पोहोचला. तर या जर्नीबद्दल ओव्हरऑल काय सांगशील? नक्कीच प्राउड फीलिंग होते. कधी अगर फॅमिलीसोबत असलो, की 4 लोकं येऊन फोटो काढतात. तर तेवढी मोठी प्राउड फीलिंग आहे आणि मी एकटा बसलो असं विचार होतो, की मी नालासोपाऱ्यातला एक नॉर्मल क्रिकेटर आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या चांगल्या लेव्हलला खेळतोय. तर एक अचीव्हमेंट लाईफची बोलू शकतो अशी आहे, की एवढं मोठं एवढं ज्याच्यासाठी आपण मेहनत केली, आज आपण त्या लेव्हलला खेळतोय. मेहनत केली आणि ती लेव्हल तुम्ही गाठली. म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. 2 पर्व झाले आणि 2 पर्वात खूप चांगला काय सुमित ढेकळे यांचा पाहायला मिळाला. त्या 2 पर्वांबद्दल काय सांगाल आणि तिसऱ्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे का? हो. सगळ्यात पहिले हे सांगेन, की तिसऱ्या पर्वाची तयारी सुरू झालेलीच आहे माझी. ऑलमोस्ट 2 महिन्यापासून. स्वतःच्या खाण्यावर फिटनेसवर म्हणजे तुम्ही बोलू शकता लक्ष देतोय. मेंटली फिट जास्त होतोय
सिच्युएशन माझ्यासाठी बऱ्याच काही येतील. त्या सिच्युएशनला फाईट करून मी कसं काय करू शकतो. जसं रबर बॉलचं क्रिकेट आता आहे. बघितलं तसे मी सगळ्या वेगवेगळ्या टीममध्ये खेळतोय. एक टीममध्ये नाही खेळत आहे. मी ते शिकतोय, की सिच्युएशन अगर तुझ्याकडे अशी आली, तर त्या सिच्युएशनला जे आत्ता चुका झाल्या ते तिथे नको व्हायला. लाइक मी कोणाला बॉलिंग दिलेली असेल आणि तिथून हारलो असेन, तर ती सिच्युएशन आपल्याला तेव्हाही येऊ शकते. म्हणजे मी त्याची तयारी सुरू झालेलीच आहे. होपफुली जेव्हा ते सीझन 3 होईल आणि सिलेक्शन असं माझं झालं, तर मी ते नक्कीच एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करीन. आणि राहिला प्रश्न पहिला सीझन आहे, दुसरा सीझनचा. पहिल्या सीझनलाही तेवढा परफॉर्मन्स नव्हता. पण सेकंड सीझनला मी नक्कीच टॉप 5 मध्ये होतो बॅट्समनच्या रेसमध्ये आणि चांगला परफॉर्मन्स झाला. फक्त एकच होतं की मी माझ्या टीमला क्वालिफाय करू शकलो नाही. तर येणाऱ्या टाईममध्ये नक्कीच असा तयारी करीन की मी क्वालिफाय करून ट्रॉफीपर्यंत न्यायचा माझ्या स्वतःच्या रन्सनी मी न्यायचा प्रयत्न करीन. खूप साऱ्या शुभेच्छा त्यासाठी. कर्णधार पदाचं ओझं सुमित ढिकळेवर फलंदाजी करताना कधी आलंय का? कधीच नाही. कारण मी क्लिअर होतो. कारण मला माहीत आहे की बॅटिंग मी तेच सांगितलं ना, की कॅप्टनशिप हे एक्सपिरियन्स कॅप्टनलाच माझ्या हिशोबाने जास्त सूट होईल. जो यंगस्टर्स असेल ना, तो सडनली विचार करेल मी कॅप्टनशिप तो बॅटिंग पण नाही करू शकत, ना तो लीड करू शकतो. कारण बर्डन तेवढं असतं. पण जो एक्सपिरियन्स कॅप्टन असतो तो ऑलरेडी इतका वर्ष खेळून आलेला असतो, की त्याला ते माहीत असतं, की सिच्युएशन कशी चेंज करायची असते आणि कसं काय ते. त्यामुळे बॅटिंगला कधी मला प्रेशर आलेला नाहीये. फक्त सिच्युएशन रीड मी पटकन करून घेतो, की मला माहिती आहे की आता काय करायचंय. कुठे सिंगल्सला आपल्याला जास्त भर द्यायचा आहे आणि कुठे आपल्याला अग्रेसिव्ह जायचं आहे. कारण कॅप्टनलाच बघून पूर्ण टीम खेळणार असते. कारण त्यांच्या कॅप्टनकडेच बघून टीम खेळत राहते. मग ते त्यांना ते सांगायला लागतं, की आपल्या या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट गेले तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला 30 रन आलेच पाहिजे. मग ती सुरुवात माझ्याकडून होते. मग ते मी करतो आणि मे बी सक्सेस होतो पण नाही पण. पण इट्स अ पार्ट ऑफ द गेम. पण प्रयत्न करतो, की मी जेवढं माझ्याकडून चांगलं होईल तेवढं मी माझ्या टीमसाठी करायचा प्रयत्न करतो. नालासोपारा विरारचे खूप चाहते तुम्हाला बघून क्रिकेट खेळतायत, तुम्हाला फॉलो करतायत. तर त्यांच्यासाठी संघ बनवण्याची इच्छा झाली का? किंवा संघ बनवलाय का? संघ तर आहे माझा स्वतःचा. एन-एस-पी स्पोर्ट्समध्ये लोकल पोरं आहेत. ज्यांनी खेळतात. एक शंकर सत्पाळ करून आहे, तो के-एस-केमध्ये खेळतो. वैभव पवार आहे, मुकुल सोनार आहे, जे उपाध्याय आहे, संदेश अ, विजित विचारे, सावंत कमी आपला माझा मित्र आहे. हे सगळे नॉर्मल क्रिकेटर्स आहेत, ज्यांना मी कधी असलो तर आपली एंट्री कुठे नसेल तर तिथे त्यांच्यासोबत खेळायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच ते लोकं शिकतात पण माझ्याकडून. मला बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, की "दादा असं-असं आहे." आणि ट्रेनिंग सुद्धा करतात माझ्यासोबत. मला हेल्प फार करतात. लाइक वैभव पवार आहे आणि मुकुल सोनार त्यांनी फार हेल्प केली. त्यांनी तासंतास मला बॉलिंग केली प्रॅक्टिसमध्ये. इव्हन फिटनेस तर मग सोबत येऊन स्वतः फिटनेस पण करायचे. तर मला ते कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत करायला फार आवडायचं. तर मग हेच सगळे आहेत आणि नक्कीच आम्ही खेळतो नक्की असताना. हे तर तुमचे मित्र झाले, पण घरचे? हा एक मॅन्डेटरी क्वेश्चन माझ्या पॉडकास्टचा आहे. कारण तुम्ही टूरवर जाता आणि घरचे देखील तुम्हाला पाहतात टेलिव्हिजन सीटवर, मोबाईलवर. तर घरच्यांचं समर्थन आणि घरच्यांचा सपोर्ट याबद्दल काय सांगाल? घरचे तर सपोर्ट तर आहेच आणि माझ्यासोबत नेहमीच उभे राहतात. खराब सिच्युएशनला पण आणि चांगल्या सिच्युएशनला पण उभेच असतात. आणि प्रत्येकाचे घरचे राहतात कारण प्रत्येकाचे फॅमिली ही फॅमिलीच असते. त्यांच्या हेल्प होतेच. बाहेरचे कोण सहसा आपल्याला तेवढी करत नाही. पण ह्या सगळ्या क्रिकेट ह्याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीला आत्तापर्यंत 2 वर्ष झाली एकदाही कुठे नेलेलं नाहीये फिरायला. तर नक्कीच त्यांनाही काही वाटत नसेल कारण मी ऑलरेडी त्यांच्या समोर त्यांना दिसतंय की मी फार तयारी करतोय चांगल्या सिच्युएशनची आणि नक्कीच अजून कुठे वेळ भेटला तर त्यांना यावर्षी मी नक्कीच कुठेतरी फिरायला नेईन. रिग्रेट आहे त्या गोष्टीचं? रिग्रेट नाहीये, पण सिच्युएशन तशी आहे, की घरी असताना तयारी करायला लागते आणि घरातून बाहेर असताना मॅचेस असतात. तर जो वेळ मला भेटतो, तो फक्त संध्याकाळच्या नंतर भेटतो आणि तेव्हा मग कुठे जाऊ शकत नाही. आतापर्यंत खूप सारे पॉडकास्ट तुम्ही दिलेले आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत, खूप काही बोललेलं आहे. तर असा एक किस्सा जो तुम्ही कुठल्याच मुलाखतीत बोलला नाही आणि तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडेल? प्रेक्षकांना तर एकच बोलीन, असं काय सहसा मी कधी कोणाबद्दल काय हे नाही करत. पण अगर पर्सनली अगर कोणाला असं वाटतं, की हा ॲटिट्यूड असं मी बरंच ऐकले. मी कमेंट्स कधी वाचत नाही. कमेंट बॉक्स मी कधीच वाचत नाही आणि हे मी स्वतःहून हे केलंय, की मी कधी वाचायचं पण नाही. पण कोणाला असं वाटत असेल तर जे
माझ्यासोबत राहिले त्यांना माहीत आहे, की मी कसा आहे. मी ऑफ फील्ड आणि ऑन फील्ड हे नेहमीच वेगळं. ऑन फील्ड मे बी वाटत असेल लोकांना, की हा थोडं जास्त अग्रेसिव्ह आहे, की हा स्वतः जास्त वरचा क्लास समजतो. पण ते माझं हार्डवर्क आहे. मी ऑन फील्डमध्ये असताना मी माझंच असतो. पण ऑफ फील्डला तुम्ही नक्कीच भेटाल तर तुम्हाला समजेल, की मी पण तशीच मस्ती करतो, जे इतर लोकं करतात. सुमित डिकेचं भविष्य काय आहे? आत्तापर्यंत तर मी फक्त क्रिकेटच खेळायचं आहे. पण चांगल्याच्या चांगलं टेनिस क्रिकेटमध्ये मला अजून बरंच काही अचीव्ह करायचं आहे. माझा एम पण फार मोठा आहे आणि त्याच्यासाठी रोजच्या रोज मी स्वतःला एमपर्यंत पोहोचायला मी जेवढं जाऊ शकतो तेवढी मेहनत करतोय आणि नक्कीच जेव्हा होईल तेव्हा नक्कीच मी नेक्स्ट जेव्हा आपण भेटू तेव्हा नक्कीच सांगेन. फक्त ॲड ऑन क्वेश्चन घेतोय, की 35-40 हे एक फायनल एज असतं कदाचित मला असं वाटतं टेनिस बॉल क्रिकेटरचं, व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटरचं. मग 40 नंतर काहीतरी व्यवसाय म्हणजे अगोदरच शोधून ठेवायला हवा का? बघा एज आपण जे बोलतो, हे पर्सनली मला असं वाटतं, की एज इज जस्ट अ नंबर. हे फक्त वर्ड नाहीये किंवा ही लाईन नाहीये. हे रिॲलिटी आहे. आपण बरेच क्रिकेटर बघतोय जे 45-46 च्या घरात आहेत. त्यांची बॅटिंग बघा. त्यांनी गिव्ह अप केले काही लोकांनी. पण त्यांनी जेव्हा खेळतात, तेव्हा ते नॉर्मल क्रिकेटरपेक्षा चांगले खेळतात. हं. आणि त्यांच्याकडे टन्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. पण आपण अगर त्यांना त्यांच्याकडे इच्छा असेल, की आपण अगर हे प्रो क्रिकेट खेळायचं आहे. फक्त कसं आहे बघा, त्याला ऑलरेडी त्यांचं जे टेनिस क्रिकेट आत्ता आहे आणि जे टेनिस क्रिकेट पहिला होतं. पहिला लोकांना जॉबची फार आवश्यकता होती आणि ऑलरेडी ते लोकं तेव्हापासून जॉब करतायत. मग ते लोकं जॉब स्किप करून आजच्या तारखेमध्ये ते टूर्स करणं पॉसिबल नाही. बरोबर. अगं मे बी त्यांची आता त्या एजमध्ये ते अगर आत्ता असते आणि खेळत असते, तर मे बी सगळ्यांपेक्षा पुढे असतो. तर तो जॉब एक फॅक्टर आहे आणि आत्ता आपण टेनिस क्रिकेट बघितलं तर टेनिस क्रिकेट या लेव्हलला आलंय, की आपण चांगलं प्रो क्रिकेट खेळलो तर मग मे बी आपण स्वतःचा एक व्यवसाय करू शकतो आणि केलाही पाहिजे. YouTube ब्रॉडकास्टिंगने सुमित ढिकळेला पूर्ण जगभर पोहोचवलेलं आहे. आणि त्याचमुळे YouTube ब्रॉडकास्टिंग महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही शारजामध्ये खेळलात, बाहेरच्या देशात जाऊन खेळलेला आहात. वेगवेगळे एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेले आहेत. AK स्पोर्ट्स ही YouTube आणि लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होणार आहे. तर ॲज अ क्रिकेटर तुमचं एक्स्पेक्टेशन काय आहे, की नवीन त्यांनी काय दिलं पाहिजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत? नक्कीच ए-के स्पोर्ट्स जे आता YouTube चॅनल येणार आहे, त्यांना एवढं सांगेन, की चांगल्या क्लिअरिटी करा. कारण जे लाईफमध्ये आता बरेच काय 2 आहेत ते चांगले क्लिअरिटी देतात. इव्हन आपल्या अ, YouTubeला नक्कीच कमेंट बॉक्स बंद करा. मी तर प्रत्येकाला सांगतो, जेव्हा मॅचेस चालू असतात कमेंट बॉक्स बंद करणं, कारण आपली फॅमिलीसुद्धा बघत असते. बरोबर. आणि मोठा प्लेयर, छोटा प्लेयर त्या कमेंट बॉक्समध्ये कोण नसतो. कमेंट फक्त टाकणाऱ्यांना काय मजा येते. ते काही कमेंट्स करतात आणि हे करतात. इम्पोर्टंट गोष्ट हे आहे, की अगर आपण समजा कोणत्याही अगर पॉडकास्ट आपल्याला बोलवत आहोत, तर वर्षानुवर्ष क्रिकेटर खेळलेले त्यांना बोलवा, का त्यांच्याकडे बरंच काही आपल्याला बोलायसाठी असतं. कारण आता जे 4 वर्ष, 5 वर्ष क्रिकेट खेळत आहेत त्यांच्याकडे फक्त आपलं गाव, प्रोफेशनल ह्याच्याऐवजी दुसरं काय बोलायला नसतं. जे पास्ट आहे, जे प्रेझेंट आहे आणि जे होणार आहे, हे जे एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे बरंच काही बोलायला असतं. आणि YouTube चॅनलला नक्कीच जे मी बोललो कमेंट्सबद्दल, ते नक्कीच करा. कारण कमेंट्समध्येच अर्धी फॅमिलीला आपल्याला उत्तरं द्यायला लागतात, की असंच का, तसंच का. पण आपण तर बघत नाही, कारण आपण ग्राउंडमध्ये असतो. बोलणाऱ्या लोकांना आपण कधी थांबवू शकत नाही आणि कोणीच थांबवू शकत नाही. कोणीही असू द्या. तर एवढ्याच गोष्टी आहे, बाकी काही नाही. कसं वाटलं मन मोकळं करून? नक्कीच चांगलं आहे आणि हे असं मी फर्स्ट टाईम बोललो एवढं सगळं. लाइक YouTubeचं माझ्या मनात होतं, की हे मी बोलू. मी बऱ्याच लाईव्हला पण बोललेलो, की आपण कमेंट बॉक्स बंद करा. असं-असं कारण आपण लाईव्ह बघतच आहोत. कमेंट्स असंही आपण माईकवर दिलं तरी चालतील, पण त्याच्यासाठी गरजेचं नाही, की आपण ते ऐकावं, बघावं हे ते. कारण पहिला तर ठीक होतं, पण आता ऑलरेडी फॅमिली सगळे इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे हे सगळं नाही आणि चांगली गोष्ट आहे. ए-के स्पोर्ट्सला माझी शुभेच्छा आहे, की इन फ्युचर चांगल्या तर चांगली कामं करा. क्रिकेटरला पुढे न्यायचा प्रयत्न करा. फक्त यंगस्टर्सच नाहीये, जे एक्सपिरियन्स कॅप्टन्स आहेत त्यांनाही, जे पण क्रिकेटर्स आहेत, त्या क्रिकेटला जो चांगलं खेळेल, त्याला हे प्रमोट करा, ना की फोन कॉल्सवर करा. कारण हे मी बरंच बघितलंय, त्याच्यामुळे मी हे सांगतो. नाही, खूप चांगला आम्ही इंटेंट बाळगलेला आहे. यंगस्टर, लेजेंड्स, दिग्गज सर्व क्रिकेटपटूंशी आपण चर्चा करणार आहोतच. पण आज आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा तीच रिक्वेस्ट करतोय, ए-के स्पोर्ट्स या YouTube वाहिनीला
सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच दिग्गज क्रिकेटपटू तुमच्या समोर आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. तोपर्यंत घेतो विश्रांती. धन्यवाद. थँक यू.